नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन नेरे, कन्सल्टंट फिजिशियन सुपरटेक हॉस्पिटल नाशिक. आज आपल्यासाठी घेऊन येत आहे ECG. ECG घेण्यामागचं कारण हे म्हणजे माझ्याकडे बऱ्याच वेळा खूप सारा स्टाफ येतो ड्युटीसाठी, इंटरव्ह्यूसाठी मी त्यांना बोलवतो आणि बऱ्याच वेळा आउट ऑफ क्युरियासिटी मी त्यांना बरेचसे प्रश्न विचारत असतो आणि त्यांचं कितपत नॉलेज आहे हे आपण बघायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यात एक महत्त्वाचा टॉपिक मी नेहमी सगळ्यांना विचारतो, तो म्हणजे ECG. मित्रांनो, ॲज अ स्टाफ ECG काढायला येणं आणि त्या ECG मागचे काही सिग्निफिकन्स आपल्याला माहीत असणं, बेसिक आपल्याला माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर ECG मशीन कशी ऑपरेट करतात, ECGला किती लीड असतात, ते लीड कुठे कुठे कनेक्ट केले जातात, प्रत्येक लीडचा कुठला कलर असतो हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण माझ्यासारखा एक्सपर्ट दुरून बघूनसुद्धा एखादा स्टाफ जर समजा ECG काढत असेल तर तो ECG योग्य हे आपल्याला लगेच कळून छोटा फिगर ECG काय जी त्यांना काय करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी मी एक पेज डायग्राम काढतो. तर हा एक आपण पेशंट करू. ह्या पेशंटचा उजवा डावा आणि इथं उजवा पाय पण आहे. उजवा पाय हा खूप आणि मी डावा पाय काढतो. लीड आपण जेव्हा कनेक्ट करतो कनेक्ट आणि त्याला पण करतो. हे मी पेशंटचा हा ECG असतात. तर लीड 2, लीड 3, AVR, लीड AVL, AVL ही 6 लीड V1 ही 6 टोटल 12 लीड हे हृदयाचे इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झॅक्टली देऊ शकतात. पेशंट लीड कशाला म्हणायचं, टू तर डावा आणि उजवा यामध्ये जो काही लीड असतो याला आपण म्हणतो लीड 1. डावा यामध्ये जो काही लीड असतो त्याला 2. यामध्ये जो याला आपण म्हणतो 3. म्हणजे काय आहे की जे लीड कनेक्ट केल्या जातात लीड करतो, लीड ह्या 2 मधलं पोटेन्शियल आणि हार्टमध्ये इलेक्ट्रिक होत असते. इलेक्ट्रिक कुठल्या लीड कधी जास्त ट्रॅव्हल होते किंवा पॉझिटिव्ह ट्रॅव्हल होते आणि कुठल्या मध्ये ती निगेटिव्ह आपल्याला गरजेचं असतं. त्यावरून हे हार्ट आहे आणि हे आपण लीड टाकलेत. आता प्रत्येक लीडला मध्ये डिव्हाइड होणार. लीड वाटी डावा हात जो असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि उजवा हात असतो तो निगेटिव्ह असतो. लीड डावा हात जो असतो तो निगेटिव्ह पोल असतो, डावा हात असतो तो पॉझिटिव्ह पोल असतो. लीडसाठी उजवा हात जो तो निगेटिव्ह पोल आणि डावा असतो तो पॉझिटिव्ह असतो. ही पॉझिटिव्ह जी आहे त्याला फार सिग्निफिकन्स आहे, तो मी पुन्हा तुम्हाला सांगेल. दुसरा आता व्यू हे मी सेंट्रली हार्ट काढलंय. हार्टमधून हार्टचा सेंटर कन्सिडर करून या हार्टमधून प्रत्येक लीड मी अजून एक टँजंट टाकणार आहे. आता हार्ट सेंटरमधून लेफ्ट हँड जो मी काही टँजंट टाकलाय त्याला मधून टँजंट टाकणार आहे, याला मी नाव देणार आहे म्हणजे
हा, आणि मधून उजव्या हाताकडे टँजंट आहे, याला आपण नाव देणार आहे AVR, म्हणजे हा. ठीक आहे. तर हे कुठून आले हे तुम्हाला कळालं असेल. आता डाव्या हाताकडून डाव्या हाताला जो आपण जो काही ECGचा लीड लावणार आहे, तो ECGचा लोड तिथून या हार्टचे जे काही करंट ट्रॅव्हल होणार आहे किंवा जे काही ॲक्शन पोटेन्शियल त्याच्यामध्ये जनरेट होणार आहे, ज्यामध्ये नोट आणणार आहे म्हणून म्हणणार आहे AVL. पायाकडून काही लीडकडून ते होणार आहे आपण म्हणताय AVF. हार्टच्या बाजूला जे दिसणार आहे ते आपण म्हणणार AVR. हार्टच्या आतल्या बाजूला मी का म्हटलं इथे मी तुम्हाला त्याचा सिग्निफिकन्स पुन्हा एकदा सांगेल. आता ही फिगर आपण सध्या कन्सिडर करू आणि इकडं मी पुन्हा एकदा एक हार्ट काढतो. मी मोठा हार्ट काढलाय. पूर्ण आपण ECG हार्टचा काढतोय म्हणून मी तुम्हाला फक्त एक लीडचं ओरिएंटेशन देण्यासाठी मी तुम्हाला ही पूर्ण माणसाची फिगर काढली. आता मी फक्त हार्टवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. तर हार्टचा सेंटर आपण धरूया आणि हे जे काही लीड आपण हार्टला कनेक्ट केले आहेत, ह्या लीडच्या ज्या पॉझिटिव्ह बाजू आहेत ह्याच आपण सध्या फक्त कनेक्ट ह्या फिगरमध्ये मी टाकणार आहे. आता लीड फर्स्टची जी काही पॉझिटिव्ह बाजू होती ती ही बाजू आहे, ही बाजू निगेटिव्ह बाजू आहे. तर ही पॉझिटिव्ह बाजू जी आहे ही फक्त मी तशीच्या तशी उचलणार, तिचं मी डायरेक्शन चेंज करणार नाही, काहीच चेंज नाही करणार. हे झालं लीड 1. त्यानंतर लीड 2 जो आहे, लीड 2ची ही जी काही बाजू आहे ही निगेटिव्ह पोल आहे आणि ही जी काही बाजू आहे ती पॉझिटिव्ह पोल आहे. मी फक्त पॉझिटिव्ह पोल उचलणार आहे, जसाच्या तसा मी तिकडे टाकणार आहे हार्टमध्ये. तर हे झालं 2. आता लीड 3ची जी काही पॉझिटिव्ह बाजू आहे ती म्हणजे ही झाली आणि ही जी काही बाजू आहे ही ती निगेटिव्ह कंपोनंट झाला. तर पॉझिटिव्ह कंपोनंट जो आहे लीड 3चा तो तसाच्या तसा मी इकडे ह्या बाजूला लीड 3. ठीक आहे. तर फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. आता आपण जे युनिपोलर लीड, याला आपण बायपोलर लीड म्हणतो, युनिपोलर लीड जे आहे तर AVL, AVF आणि AVR. आता हे जे काही मी जे टाकले आहेत हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. आता AVLचा जो पॉझिटिव्ह कंपोनेंट आहे तो मी इकडे काढला आहे इकडे, आणि याचा जो निगेटिव्ह कंपोनेंट हे अपोजिट साईडला इकडे. तसंच AVL जो काही कंपोनेंट हा निगेटिव्ह कंपोनेंट, याचा जो पॉझिटिव्ह कंपोनेंट आहे हा इकडे आहे आणि AVFचा जो पॉझिटिव्ह कंपोनेंट हा इथं आहे आणि याचा निगेटिव्ह कंपोनेंट हा इकडे येतो. तर निगेटिव्ह कंपोनेंट आपण लक्षात नाही घेते ते मी सांगतो का. आता यांचे जे काही पॉझिटिव्ह कंपोनेंट आहे ते मी तसेच्या तसे उचलणार आहे आणि ह्या फिगरमध्ये टाकणार आहे. तर AVL इथून मी उचलला, त्याचं डायरेक्शन तेच ठेवलं मी आणि इथे टाकला AVL. आता AVF असाच्या असा उचलला आणि तो इकडे टाकला आणि AVRचा जो कंपोनेंट तसाच्या तसा उचलला आणि इकडे टाकला. पण AVR हा निगेटिव्ह कंपोनेंट आहे, याची पॉझिटिव्ह AVR हँड AVRसाठी दोन्ही निगेटिव्ह आहे. तर इकडे जे काही करंट पोटेन्शियल ट्रॅव्हल होणार आहे त्याच्यासाठी निगेटिव्ह बाजू, मग पॉझिटिव्ह बाजू कुठे आली ती म्हणजे हार्टच्या आतल्या बाजूला. आणि त्यामुळे सब एंडोकार्डियल मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्टच्या मधल्या भागामध्ये जर काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला पॉझिटिव्हली बघायची असेल तर ती आपण AVRमध्ये बघतो असा. तर आता ही एक फायनल फिगर आपली तयार झाली आहे. फायनल फिगरचा सिग्निफिकन्स काय मी तुम्हाला सांगतो. तर हे झालं हार्ट. आता बऱ्याच वेळा ECG आपल्या हातात पडतो आणि ECG हातात पडल्यानंतर त्यात काहीतरी आपल्याला ST इलेव्हेशन किंवा ST डिप्रेशन वगैरे असं काहीतरी आपल्याला दिसतं. पण ते बघितल्यानंतर नेमकं कुठल्या एरियामध्ये हार्टच्या गडबड आहे हे काही आपल्याला कळत नाही. आणि ते जर कळायचं असेल तर त्यासाठी ही फिगर अतिशय महत्त्वाची फिगर आहे. तर आता हे जे मी काही काढले आहेत, आता हा एक कंपोनंट आहे. याच्यामध्ये आलं आहे फर्स्ट आणि AVL. हा दुसरा कंपोनंट आहे. याच्यामध्ये आलं आहे सेकंड, थर्ड आणि AVF. आणि हा एक कंपोनंट आहे, ह्याच्यात आलं आहे AVR.
आता हे जे काही 3 गोष्टी आहेत, हे मी म्हणेल की हे एक प्रकारचे कॅमेरे आहेत किंवा हे एक प्रकारचे भिंतीला असल्याचे छिद्रे आहेत, की त्या छिद्रांमधून तुम्ही हार्टकडे बघणार आहे किंवा हे कॅमेरे आहेत. हा फर्स्ट आणि AVLचा कॅमेरामधून जर तुम्ही बघितलं तर हार्टची कुठली तुम्हाला बाजू दिसणार आहे, तर हे हार्ट आहे. या हार्टची तुम्हाला डावी बाजू दिसेल, डावी लेफ्ट व्हेंट्रिकल दिसेल, हार्टची थोडी पुढची बाजू तुम्हाला दिसेल. कळलं ना? तर हृदयाच्या पुढच्या भागामध्ये अटॅक आला आहे किंवा डाव्या बाजूला अटॅक आला आहे किंवा अँट्रोलॅटरल भागामध्ये जर अटॅक आला आहे किंवा इश्चेमिया आला आहे, हे जर तुम्हाला जर बघायचं असेल ECGमध्ये, तर तुम्ही कुठल्या लीडमध्ये बघाल? फर्स्ट लीडमध्ये आणि AVLमध्ये. जर ECGमध्ये AVL आणि फर्स्टमध्ये जर ST इलेव्हेशन किंवा ST डिप्रेशन किंवा TV इन्व्हर्जन असं जर काय असेल, तर आपण त्याला म्हणू शकतो की ह्या पेशंटला अँटेरियर मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा अँट्रोलॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन असं आपण, किंवा इश्चेमिया, अँटेरियर इश्चेमिया किंवा अँट्रोलॅटरल वॉल इश्चेमिया हे आपण त्याला म्हणू शकतो. तर कळलं? हृदयाची पुढची बाजू आणि डाव्या बाजूला जर काही बघायचं असेल तर फर्स्ट आणि AVLमध्ये बघायचं. आता झालं खालची बाजू. तर हृदयाच्या खालच्या भागामध्ये म्हणजे बेस ऑफ हार्ट. बेस ऑफ हार्टमध्ये राईट व्हेंट्रिकल आलं, पोस्टिरियर पार्ट ऑफ व्हेंट्रिकल आलं, तर अपायकल एरिया आला. इथे जर आपल्याला कुठे जर हार्टमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि AVF ह्या लीडमध्ये जर कुठे काही ST इलेव्हेशन, डिप्रेशन हे झालं असेल, तर आपण म्हणू शकतो की इन्फेरियर वॉलमध्ये चेंजेस आहेत. सेकंड, थर्ड आणि AVFमध्ये असल्यानंतर आपण म्हणू शकतो की हार्टच्या इन्फेरियर वॉलमध्ये चेंजेस आहे. जर ST इलेव्हेशन असेल तर आपण म्हणू शकतो इन्फेरियर वॉल माझ्याकडे इन्फेक्शन आहे. जर ST डिप्रेशन असेल तर आपण म्हणू शकतो इन्फेरियर वॉल इश्चेमिया आहे. TV इन्व्हर्जन असेल तर आपण म्हणू शकतो इन्फेरियर वॉल इश्चेमिया आहे. ठीक आहे ना? तर हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की ECG बघितल्यानंतर कुठल्या लीडमध्ये चेंजेस आहेत, तर ते लीड. आता सेकंड लीडमध्ये जर चेंजेस असतील तर मग आपण थर्ड लीडमध्ये बघायला पाहिजे, मग AVFमध्ये बघायला पाहिजे. आणि जर चेंजेस जर तिघांमध्ये पॉझिटिव्ह असेल तर आपण म्हणू शकतो की इन्फेरियर टेरिटरी इन्व्हॉल्ड आहे. किंवा फर्स्ट आणि AVLमध्ये जर चेंजेस असतील तर आपण म्हणू शकतो अँट्रोलॅटरल टेरिटरी इन्व्हॉल्ड आहे. आता AVR जो काही आहे, AVR हा उजव्या हातासाठी हा दोन्ही निगेटिव्ह आहेत. म्हणजे काय, हा कंपोनंट निगेटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कंपोनंट कुठे याच्या अपोजिट साईडला असणार आहे. आणि याची अपोजिट साईड म्हणजे काय, हार्टच्या आतमधले कंपार्टमेंट. आणि त्या कंपार्टमेंटच्या मध्ये म्हणजे ही जर वॉल असेल तर ह्या वॉलला मधल्या बाजूने जर काही इश्चेमिया असेल तर इलेक्ट्रिकल वेक्टर जो आहे तो इकडे पॉझिटिव्हली डिफ्लेक्ट होणार आहे. आणि त्यामुळे इकडे जर पॉझिटिव्हली डिफ्लेक्ट होणार आहे तर इकडे तो निगेटिव्हली डिफ्लेक्ट होईल. त्याच्यामुळे इकडे जर AVR आहे, त्याच्यामुळे इथे जर एखाद्या लीडमध्ये ही हार्ट वॉल आहे, हार्ट वॉलच्या मधल्या भागामध्ये चेंबरमध्ये जर काही इश्चेमिया डेव्हलप होत असेल, इथं डेव्हलप होत असेल, तर इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तिकडे डायरेक्ट होणार आहे. आणि जर इकडे ते पॉझिटिव्ह येत असेल तर निगेटिव्ह बाजू ही बाहेरच्या बाजूला निगेटिव्ह येईल. त्यामुळे AVRमध्ये जर काही निगेटिव्ह चेंजेस आले तर समजायचं की हार्टच्या आतल्या भागामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस चालू आहेत आणि त्याला आपण सबएंडोकार्डियल मायोकार्डियल इन्फार्क्शन बऱ्याच वेळा म्हणतो. आणि ते जर बघायचं असेल तर आपल्याला AVRला बघावं लागतं. ठीक आहे. आता हे झाले युनिपोलर लीड्स आणि बायपोलर लीड्स. आता दुसरे जे काही आहेत ते म्हणजे चेस्ट लीड्स. आता हे पेशंटची चेस्ट आहे आणि हे हार्ट आहे. मी असा कट सेक्शनमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. हे खालच्या बाजूने पायाकडून जर बघितलं तरी हे हार्ट आहे आणि ही चेस्ट आहे. तर अँटेरियरली पेशंट पाठीवर झोपलेलं असल्यानंतर हे आलं पेशंटचं स्टर्नम. तर आपण जे चेस्ट लीड कनेक्ट करतो ते स्टर्नमच्या उजव्या साईडला V1, मग इथे डाव्या साईडला V2, मग इंटरक्लेव्हिक्युलर लाईनला आपण कनेक्ट करतो ते V3 असतं. त्याच्या बाजूला जे काही लीड असतात ते V4, अँटेरियर ॲक्झिलरी लाईनला V5 आणि मिड ॲक्झिलरी लाईनला V6 असे आपण ते चेस्ट लीड कनेक्ट करत असतो. आता सेंटर ऑफ हार्ट जर पकडला तर ह्या प्रत्येक ठिकाणून आपण एक टँजंट टाकू, तर हे सगळे त्याचे पॉझिटिव्ह टँजंट आले.
तर इथे जर आपण जो लीड कनेक्ट केला आहे, हा लीड इथून हार्टचं इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी नोट करणार आहे. आणि त्यामुळे जर ह्या लीडमध्ये जर काही लीडच्या दिशेने जर काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ट्रॅव्हल झाली तर ती नेहमी पॉझिटिव्हली नोट होते. कळलं ना. आणि जर हे जर समजा ह्या लीडच्या अपोजिट जर काही नोट झालं तर ते बऱ्याच वेळा निगेटिव्हली नोट होतं. हे खाली जाणार निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह आलं, हे पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे. तर V1 V2 साधारणतः आपण लेफ्ट व्हेंट्रिकलसाठी V1 V2 आपण साधारणतः लेफ्ट व्हेंट्रिकलसाठी कन्सिडर करतो. V3 V4 आपण इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टमसाठी कन्सिडर करतो आणि V5 V6 बऱ्याच वेळा आपण लेफ्ट व्हेंट्रिकलसाठी कन्सिडर करतो. तर हे सगळे लीड जे काही आपण कनेक्ट केले तिथून हार्टमध्ये आपण जो काही टँजंट टाकणार आहे हे सगळे पॉझिटिव्ह टँजंट आहे आणि याच्या अपोजिट साईडला जे काही आहेत ते सगळे निगेटिव्ह टँजंट आहेत. तसं ई सी जी कनेक्ट करताना ही जी लीड्स आपण ह्या बाजूने उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे आपण लीड कनेक्ट करणार आहे तर आपण ते अपोजिटही कनेक्ट करू शकतो. इकडून आपण इकडे असे लीड कनेक्ट करू शकतो. आपल्याला कुठल्या हार्टमध्ये कुठल्या बाजूला ते चेंजेस बघायचे आहे त्यानुसार आपण ते करू शकतो असं आहे. त्यामुळे हे ॲज अ स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण V1 to V6 पेशंटच्या छातीवर अशा प्रकारे लावतो, पण याच्यात आपण चेंजेसही करू शकतो. आणि ही फिगर यामध्ये जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे, यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे ही इन्फॉर्मेशन आणि ही इन्फॉर्मेशन दोन्ही एकत्र करून आपण ई सी जीचं ॲक्युरेट डायग्नोसिस करत असतो. आता फॉर एक्झाम्पल एक हार्टचा आपण एक सेक्शन घेऊ. हार्टची ही बाजू आहे, ह्या भागामध्ये अटॅक आलेला आहे. पेशंटला माझ्याकडे इन्फेक्शन बसलेलं आहे आणि एक लीड तुम्ही लावला आहे ह्या बाजूला, इकडे एक लीड लावला आहे पेशंटच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच अपोजिट साईडला अजून एक लीड लावला आहे. तर इथं जो काही अटॅक आलेला आहे तर ह्या भागामध्ये काय होईल, पॉझिटिव्ह वेव्ह नोट होईल आणि ह्या भागामध्ये काय होईल, निगेटिव्ह नोट तयार होईल. कारण इकडे अटॅक आल्यानंतर सगळं पॉझिटिव्ह करंट हा इकडे डायवर्ट होणार आहे आणि त्यामुळे ह्या भागाकडे तो पॉझिटिव्ह नोट होईल आणि ह्या लीडच्या अपोजिट करंट जाणार आहे त्याच्यामुळे तो इकडे निगेटिव्ह होत असतो. कळलं. तर अतिशय सिंपल प्रकारे ई सी जी कसा कनेक्ट केला, ई सी जी काय असतो, त्या पेशंटला आपण जे काही लीड लावलेले असतात त्या लीडला कशा प्रकारे आपण लीड फर्स्ट कशाला म्हणायचं, उजव्या हात आणि डाव्या हातामध्ये जो काही लीड असतो किंवा जे काही दोन लीड कनेक्ट केलेले असतात त्याच्यामधलं जे काही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपण मेजर करतो त्याला आपण लीड फर्स्ट म्हणतो. डावा हात आणि डाव्या पायामध्ये जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण लीड नोट करतो ते आपण लीड 2मध्ये बघतो आणि लीड 3मध्ये उजवा हात आणि डाव्या पायामधलं जे काही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असतं ते आपण तिथं नोट करत असतो. त्यानंतर आपण ह्या प्रत्येक लीडला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईडमध्ये डिवाईड करतो आणि त्यासाठी राईट हँड हा दोन्ही लीडसाठी लीड 1 आणि लीड 3साठी निगेटिव्ह असतो. लेफ्ट हँड हा लीड 2साठी पॉझिटिव्ह असतो आणि लेफ्ट लेग हा लीड 2साठी निगेटिव्ह असतो लेफ्ट हँड आणि लेफ्ट लेगसाठी तो पॉझिटिव्ह असतो. तर या प्रकारे आणि ह्या फिगरनंतर आपण पुन्हा नवीन फिगर तयार करतो ती म्हणजे ही मेन फिगर. याच्यामध्ये आपण फक्त पॉझिटिव्ह कंपोनंट ह्या फिगरमध्ये आपण घेतलेत आणि त्याच्याने आपण हे सेट ऑफ कॅमेराज तयार केले हार्टच्या अराउंड की ज्याच्यामधून आपण बघितल्यानंतर हार्टचा जो एरिया आपल्याला दिसणार आहे त्या एरियामध्ये जे काही पॉझिटिव्ह चेंजेस तयार होणार आहे किंवा ते आपण ई सी जीमध्ये बघणार आहे आणि त्या पर्टिक्युलर सेट ऑफ ग्रुप ऑफ लीडमध्ये जे काही पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चेंजेस दिसणार आहे त्यावरून आपल्याला त्याला आयदर अँट्रोलॅटरल, अँटेरियर और इन्फेरियर टेरिटरी असं आपण त्याला ई सी जीमध्ये कमेंट करणार आहे. आणि इन्फेक्शन किंवा इश्चेमिया हे कशाला म्हणायचं की जर ST इलेव्हेशन असेल तर त्याला आपण इन्फेक्शन म्हणतो, जर ST इलेव्हेशन डिप्रेशन असेल तर त्याला आपण इश्चेमिया म्हणतो, टीवे इन्व्हर्जन असेल तर त्याला आपण इश्चेमिया म्हणतो. तर कुठल्या एरियामध्ये आणि कुठल्या लीडमध्ये ते चेंजेस आले याच्यानुसार आपण हार्टचा कुठला एरिया इन्वॉल्ड आहे आपण ते ठरवत असतो. तर मला असं वाटतं हे खूप खोलावर न जाता ई सी जी काय आहे आणि ई सी जी कशा प्रकारे आपण बघू शकतो
आणि वेगवेगळे लीड जे काही ECGच्या पेपरवर तुम्हाला दिसतात, त्या लीडचा सिग्निफिकन्स काय आहे आणि त्याला काय म्हणायचं हे आता तुम्हाला कळालं असेल. मला असं वाटतं याचा उपयोग तुम्ही कराल. यानंतरच्या पुढच्या सेशनमध्ये आपण अजून डिटेलमध्ये बोलू शकतो. तोपर्यंत पुन्हा एकदा थँक्यू. माझं चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी टाकणार आहे. यानंतरचं माझं टार्गेट आहे एक्सरे रीडिंग. एक्सरे कशाप्रकारे रीड केला जातो, कुठल्या प्रकारे त्याला बघितलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून एक्सरेमध्ये कुठलीही गोष्ट आपल्याकडून सुटणार नाही, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. थँक्यू. गुड बाय.